ही आपलेपणाची भावना त्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात होती, परंतु आज आपलेपणाची भावना माणसाच्या मनातून पार पुसलेली आहे आणि त्याला उद्रूप करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर या देशातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. या देशातल्या राज्यकर्त्यांच्या पॉलिसी आणि योजनांनी लोकांवरती एवढे अत्याचार केलेले आहेत की लोक आता या गोष्टीला विटलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या भावना, त्यांच्या आपुलकी, त्यांचा स्नेह पार आता गळून पडलेला आहे. म्हणजे दोन्हीकडून बी तुम्ही डबल ढोलकीसारखा खेळ करायला लागले आणि लोकांच्या भावनेचा, लोकांच्या श्रद्धेचा, लोकांच्या कष्टाचा, लोकांच्या घामाचा तुम्ही तमाशा करायला लागले. 1,00,000 सरकारी शाळा ह्या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? एक काळ होता 30 वर्षापूर्वी की 30 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा होत्या तर त्या शाळेमध्ये एक शिक्षकी शाळा होत्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची पोरं शाळेमध्ये जात नव्हती. म्हणजे शिक्षणाविषयी त्यावेळेस आस्था नव्हती. शिक्षक लोक घरातून विद्यार्थी बोलून आणायचे. म्हणजे घरून पोरं एक एक जमा करावं लागायचा, त्यांना उचलून आणावं लागायचं. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये, पालकामध्ये जागृती नव्हती शिक्षणाविषयी तर त्यावेळेस सरकार शिक्षण घ्या म्हणून मागे लागलं होतं. आता पालक आणि विद्यार्थी स्वतःहून शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे चांगलं शिक्षण घेण्यासाठी धडपड करतायत, तर सरकार आता शिक्षण बंद करते. म्हणजे जे लोकांना पाहिजे, ज्याची गरज आहे ते सरकार देत नाही आणि ज्याची गरज नाही ते करा, हे घ्या म्हणून सरकार मागे लागते. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये खरी शिक्षणाची गरज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्याची त्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि शिक्षणासाठी आज शेतकरी स्वतःच्या जमिनी विकायला तयार आहे. म्हणजे शिक्षणाचं मूल्य आज लोकांना कळलं आहे, परंतु सरकार आता ते द्यायला तयार नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची गरज आणि मागणी वाढते तर त्यावेळेस त्याचं मूल्य देखील वाढलेलं असतं. म्हणजे आता काय झालं, शिक्षणाचं मूल्य वाढलं आणि मूल्य वाढलं की त्याचं बाजारीकरण होतं, त्याचं व्यावसायीकरण होतं. हे भारतामधलं आत्तापर्यंतचं रूढ तंत्र आहे. म्हणजे जी वस्तू लोकांना जास्त पाहिजे त्याचा व्यापार इथं सुरू केला जातो. मग इथल्या लोकांना आता शिक्षण पाहिजे तर सरकारनं लगेच त्याचं व्यापारीकरण सुरू केलं. आता एखाद्या व्यावसायिक माणसाने हे करणं योग्य आहे, पण सरकारच हे जर करीत असलं तर याचा अर्थ असा आहे की आता आपण लोकशाही राज्यामध्ये नाहीत किंवा आपली लोकशाही कुणीतरी आता हिलावून घेतंय, खिळखिळी करतंय असं समजायला हरकत नाही. आता तुम्ही बघा की जर सरकारी शाळा बंद पडल्या तर लोक कुठं जाणार? खाजगी शाळेमध्ये. खाजगी शाळा कोणाच्या आहेत? मोठमोठ्या उद्योगपतींच्या, व्यावसायिकांच्या आणि नंतर राजकारणी लोकांच्या. म्हणजे ज्यांनी प्रचंड पैसा कमवला आहे त्यांना अजूनही हवा आहे की जास्त पैसा कमवायची. मग तो कुठून कमवायचा? की ज्या लोकांच्या गरजा आहेत त्यातून पैसा कमवायचा. मग सगळ्यात पहिली गरज आज कुठली आहे? शिक्षणाची. दुसरी आहे अन्नाची. मग आता ह्यांनी काय केलं की पूर्वी कसं होतं की आपल्याला बाजारातून सुट्टं अन्न आणावं लागायचं, गहू, ज्वारी, बाजरी. यांनी पॅकिंग सुरू केल्या. जी गरज आहे त्याचं कंपनीमध्ये रूपांतर केलं आणि लोकांमध्ये त्याच्याकडून जास्तीचं मूल्य वसूल करायला सुरुवात केली. एखाद्या वस्तूचं महागाई कशी वाढते किंवा एखाद्या वस्तूला अति महत्त्व प्राप्त करून त्याची किंमत कशी वाढवली जाते तर ही अशी वाढवली जाते. मग ह्या पद्धतीने सरकार काय करायला लागले की आपल्याला शिक्षण आपल्यापासून दूर करतंय. कारण आपण सरकारी शाळामध्ये जाणं बंद केलं किंवा सरकारी शाळा बंद झाल्या की आपण कशामध्ये जाणार? खाजगी शाळेमध्ये जाणार आणि खाजगी शाळेमध्ये मग हळूहळू मागेल तेवढी पैसे आपल्याला फीस म्हणून भरावे लागणार. मग त्यातून काय होणार? ह्यांची आमदनी वाढणार. बरं ते का असाना, परंतु त्याच्याही मध्ये इमानदारी नाही ना. तुम्ही खाजगी शाळा सुरू केल्या, दर्जेदार शिक्षण तुम्ही देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळायला लागले, परंतु ते बी इमानदारी नाही. कारण काय व्हायला लागले? पेपर फुटायला लागले. काल नीटचा पेपर फुटला. आता नीटचा पेपर फुटल्यानंतर ते कॉक्रोच पार्टीवाले असतील, तरुण असतील, ह्यांनी मागणी काय केली की त्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. का केली? तर आत्तापर्यंत 9-12वीच्या मुलांनी आत्महत्या केल्या.
म्हणजे त्यांच्यावरती हा आघात आहे. एकीकडं तुम्ही शिक्षणासाठी पैसे वसूल करायचे आणि दुसरीकडं त्याच विद्यार्थ्यांचे पेपर फोडून त्यांच्या मस्तकामध्ये दगड हाणायचा, त्यांच्या बुद्धिमत्तेवरती दरोडा टाकायचा, त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरची वागणूक द्यायची. हे कुठलं शिक्षणाचं तंत्रज्ञान आहे? मग हे करणारं कोण आहे? सरकारच आहे. बरं ठीक आहे की त्या मंत्र्याचा राजीनामा देणं तर दूर, चौकशीच्या नावाखाली ह्यांनी काय केलं की कुठल्या क्लासमध्ये पेपर गेला, कुठल्या विद्यार्थ्याकडे गेला, कुठल्या पालकाने विकत घेतला, बरोबर आहे की नाही, त्यांच्यावरती धाडी टाकायला सुरुवात केली. मी असं म्हणेन की जसं एखादा आजार शोधायचा असतो की नाही, हां, तर त्यावेळेस डॉक्टर लोक काय करतात माहिती का? कलर ड्रॉपलर टेस्ट. आता हे कलर ड्रॉपलर टेस्ट काय असते माहिती आहे का? ते रंगीबेरंगी इंजेक्शन काहीतरी देतात आणि मग तो रंग आपल्या रक्तवाहिन्यात कुठपर्यंत पोहोचला, हां, तिथपर्यंत आपण सुरक्षित आहेत, आणि जिथं अडथळा निर्माण होईल तिथं काहीतरी आजार आहे असं त्याचं निदान होतं. मग ह्यानी तेच केलं. नीट म्हणजे पेपर फोडणं म्हणजे काय? हे कलर ड्रॉपलर टेस्ट झाली. इंजेक्शन दिलं त्यांनी आणि मग काय झालं की त्याचे धागेदोरे जिथपर्यंत निघतील तिथपर्यंत उसवायला सुरुवात केली. हां, म्हणजे मेन माणूस सोडून द्यायचा आणि खालच्या धागेदोरे धरीत राहायचं. याच्यातून ह्यांचा डबल फायदा आहे. ज्यांनी पेपर फोडला तो पैसे कमवून बसला, त्याच्यावरती कुठली कारवाई नाही, आणि त्या माध्यमातून तो पैसे कमवून बसला. आता याच्यामध्ये साखळीमध्ये फक्त काही पेपर फोडणारा एक माणूस असतो का? हां, पेपर फोडणाऱ्याची एवढी मोठी डेअरिंग का होते? त्याच्या मागे कुठला तरी राजकीय माणूस, कुठला तरी कॅबिनेट माणूस किंवा सरकार असतं, कारण त्याचा वाटा त्यालाही जातो. जसं ड्रग्जमध्ये दर महिन्याला जर तुम्ही बघितलं ना, तर आपल्याकडे दर आठवड्याला बातमी येते, दर रोज बातमी येते, अमुक कोटीचं ड्रग्ज पकडले, अफीम पकडलं, मॉर्फिन पकडलं. हां, एवढ्या कोट्यावधीचे ड्रग एवढे सहज का उपलब्ध होत आहेत? त्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये सरकारचीच माणसं सहभागी असतात. मग हे जिथून येते त्याच्यावर कारवाई होत नाही, जिथपर्यंत पोहोचलंय, ज्या लोकांनी ते विकत घेतलेत त्यांच्यावर कारवाई होते. अगदी त्याच पद्धतीनं शिक्षणामध्ये सुद्धा त्या पेपरचे, नीटच्या पेपरचे बळी पडले, त्यांच्यावर कारवाई व्हायला लागल्या. म्हणजे काय व्हायला लागलं की हजारो लोक कारवाईच्या नावाखाली आता त्यांच्याकडून करोडो लाखो पटीमध्ये अब्जावधी रुपये जमा होतील. म्हणजे अगोदर यांनी पेपर विकून पैसे कमवले, आता ज्यांनी पेपर घेतला त्यांना त्याच्यामध्ये अडकून पुन्हा पैसे कमवायला लागले. म्हणजे दोन्हीकडून बी फायदा कोणाचा? याच लोकांचा. मग हे लोक कोण आहेत? सरकारमधले मंत्री, सरकारमधले अदृश्य चेहरे. म्हणजे हे लोकांना न समजण्या इतके लोक वेडे आहेत का? म्हणजे दोन्हीकडून बी तुम्ही डबल ढोलकीसारखा खेळ करायला लागले आणि लोकांच्या भावनेचा, लोकांच्या श्रद्धेचा, लोकांच्या कष्टाचा, लोकांच्या घामाचा तुम्ही तमाशा करायला लागले. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण करून ठेवलं, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही आरोग्य करून ठेवलं, आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आज या देशाचा आत्मा असणारा किंवा या देशाचा प्राण असणारी शेती व्यवस्थेचं सुद्धा तेच करून ठेवलं. अरे देश म्हणून, राष्ट्रप्रेम म्हणून या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये काय आहे का नाही? फक्त त्याचं गुत्त सर्वसामान्य माणसांनीच घेतलं का? या देशावर प्रेम आम्हीच केलं पाहिजे आणि तुम्ही लुटलं पाहिजे. म्हणजे इतकी हरामखोर जमात या राज्यकर्त्यांची आता अलीकडे आलेली आहे. म्हणजे ते क्रांतिसिंह नाना पाटील म्हणले होते बघा एकदा, ते म्हटले की या देशातले राज्यकर्ते जर एवढे नीच पातळीवरच्या मानसिकतेचे जर असतील, हे जर मला आधीच माहीत झालं असतं तर मी इंग्रजांचे बुटासकट पाय धुवून पिलो असतो, असं नाना पाटील त्यावेळेस म्हटले होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे संधी साधू, कपटी लोक सत्तेमध्ये येतील याची कुणकुण स्वातंत्र्यासाठी झटणारी माणसं आहेत, ज्या हेतूनं ह्या देश स्वतंत्र केला त्यांनासुद्धा लागलेली होती, आणि आता तर त्याचा अतिरेक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, 30 वर्षापूर्वीचं शिक्षण आज अनेक लोक जे 30 वर्षापूर्वी पहिलीला, दुसरीला, चौथीला असतील त्यांनी थोडंसं आठवा. 30 वर्षापूर्वी आपल्या गावातल्या शाळा कशा होत्या, आपल्या गावातले शिक्षक कसे होते, त्यावेळेस शिक्षणामधली गोडी कशी होती, त्यावेळेस शिक्षणाविषयी तळमळ कशी होती. म्हणजे विद्यार्थ्यांना जरी त्याची गोडी नसली तर ती गोडी लागावी म्हणून शासन, प्रशासन, शिक्षक सगळे एक जीवानं काम करीत होती. कारण हा देश माझा वाटत होता, हे गाव माझं मला वाटत होतं, आणि हे विद्यार्थीसुद्धा मला माझे वाटत होते. ही आपलेपणाची भावना,
त्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात होती, परंतु आज आपलेपणाची भावना माणसाच्या मनातून पार पुसलेली आहे आणि त्याला उद्रूप करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर या देशातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. या देशातल्या राज्यकर्त्यांच्या पॉलिसी आणि योजनांनी लोकांवरती एवढे अत्याचार केलेले आहेत की लोक आता या गोष्टीला विटलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या भावना, त्यांच्या आपुलकी, त्यांचा स्नेह पार आता गळून पडलेला आहे. मग हेच आजकाल जे सगळं होतंय ना, तर त्याला कारणीभूत फक्त राज्यकर्ते आणि या देशाच्या सत्तेवर येणारे सत्ताधारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.